मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल, कारण 1980च्या दशकात भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील जीडीपी म्हणजेच देशाचं एकूण उत्पन्न जवळपास सारखंच होतं. पण आजचा दिवस पाहिला तर चीन भारतापेक्षा 5 पटीने पुढे गेलाय. आज भारताचा जीडीपी आहे $4 ट्रिलियन आणि चीनचा जीडीपी आहे $19 ट्रिलियन. आपल्या देशात सामान्य माणूस वर्षाला 2.5 लाख कमवतो आणि चीनमध्ये सामान्य माणूस वर्षाला 10 लाख कमवतो. आणि हो, हा तोच चीन देश आहे जिथल्या वस्तू घेण्याआधी लोक 10 वेळा विचार करायचे, कारण या वस्तूंची क्वालिटी खराब होती. पण आज जगातल्या एकूण व्यापारापैकी 28% व्यापार एकटं चीन करताय. मला हे सांगून काही भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाहीये, तर भारतही खूप पुढे गेलाय आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे. पण प्रश्न असा आहे की आपलं आर्थिक गणित कुठेतरी चुकलंय का? अर्थव्यवस्थेबाबतीत असे कोणते घटक आहेत जे चीनने ओळखले पण अजून आपल्याला कळले नाहीत? यावर तुमचा विचार काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा.